श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्त बांधवांनो आणि भगिनींनो, प्रत्येक भक्ताच्या मनात एकच इच्छा असते, स्वामी नेहमी आपल्या सोबत असावेत, त्यांच्या कृपेची सावली आपल्यावर असावी. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, देवाची कृपा मिळवण्यासाठी आधी आपण स्वतःमध्ये काही बदल करणे आवश्यक असते. स्वामी समर्थ महाराज म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण त्यासाठी भक्तानेही योग्य मार्गावर चालणे गरजेचे आहे. मन शुद्ध ठेवा. स्वामींची कृपा मिळवायची असेल तर मनातील द्वेष, मत्सर आणि राग कमी करा. जिथे मन शुद्ध असते तिथेच देवाचे वास्तव्य असते. नामस्मरणाची सवय लावा. दिवसभर वेळ मिळेल तेव्हा मनात एकच जप करा, श्री स्वामी समर्थ. नामस्मरण हे स्वामींशी जोडणारा सर्वात सोपा मार्ग आहे. इतरांना मदत करा. स्वामी प्रत्येक जीवामध्ये आहे, म्हणून भुकेल्याला अन्न द्या, गरजूंना मदत करा, चांगले वागा. हीच खरी स्वामी सेवा आहे. अहंकार सोडा. मी मोठा आहे, मीच बरोबर आहे, हा अहंकार सोडला की कृपा सहज मिळते. नम्रता ही भक्तीची खरी ओळख आहे. श्रद्धा आणि संयम ठेवा. कधी कधी स्वामींची कृपा लगेच दिसत नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की स्वामी दूर आहेत. कधी ते शांतपणे आपल्या आयुष्यात योग्य वेळेची वाट पाहत असतात. एक महत्वाचा विचार, स्वामी आपल्या सोबत राहावेत असे वाटत असेल तर आपणही स्वामींच्या मार्गावर चालणे आवश्यक आहे. सत्य बोलणे, चांगले कर्म करणे, कोणाला दुखवू नये, हे स्वामींना प्रिय आहे. अंतिम संदेश, बंधूंनो, भगिनींनो, स्वामी दूर कुठेही नाहीत. जिथे श्रद्धा आहे, जिथे चांगले विचार आहेत, जिथे सेवा आहे, तिथेच स्वामींची उपस्थिती असते. आज मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, स्वामी तुमच्या सोबत होते, आहेत आणि कायम राहतील. श्री स्वामी समर्थ.